डीजे तूने काजल लगाया नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्या चॅनलचं नाव आहे एस के क्रिएशन. आजच्या व्हिडिओचा डेमो बघतो मी सांभाळला असणार. आजचा जो व्हिडिओ आहे तो मग 3 फोटो म्हणजे आपण कृती शेट्टी मॅम, रश्मिका मॅम आणि ऋता दुर्गे मॅम यांच्या 3 फोटो आपण ॲड करून हा व्हिडिओ बनवला आहे. ह्या व्हिडिओ सर्व म्हटलं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. तिथून डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर बेस्ट पर्याय आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल नाव एस के क्रिएशन हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अजून देखील व्हिडिओ लाईक करून नसेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. आजच्या व्हिडिओ लाईक किंवा आपण फक्त 100 ठेवलेले आहेत, ते 100 लाईक तुम्ही नक्की पूर्ण करा. आणि त्याचबरोबर जर चॅनल नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे अतिशय फ्री असतं. तर आता आपण आपल्याच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. सिम्पली आपल्या मधल्या वर्तुळावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून एक हार्शाखंड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्याला खाली सेटिंगवरती जाऊन खाली एडिटिंगवरती जायचं आहे आणि इथून फिल स्क्रीन करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तिथून तुम्हाला मी जे फोटो दिलेले आहेत तिथून फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तिथून फोटो जे ॲड करायचे आहेत ते कसे बघा. सिम्पली आपल्याला पहिला ऋता दुर्गे यांचा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर रश्मिका मॅम यांचा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर कृती शेट्टी मॅम यांचा फोटो घ्यायचा आहे. आणि परत सिम्पली आपल्याला त्यानंतर ऋता दुर्गे मॅम यांचा फोटो घेऊन त्यानंतर रश्मिका मॅम त्यानंतर कृती शेट्टी मॅम आपल्याला असे प्रत्येक फोटो ॲड करत जायचे आहेत. ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, परत मधले जे प्लस आयकन आहे मधल्या प्लस आयकनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली गेट मोरवरती जाऊन इथून तुम्हाला सिम्पली सेकिट हा जो इफेक्ट आहे तिथून डाउनलोड करून सिम्पली आपल्याला यातला 1 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून त्याला जी स्पीड आहे तिथून 0.5 ची स्पीड ठेवायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. परत सिम्पली आपल्याला दुसरा प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेक इफेक्ट हा उघडून यातला 1 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून इथून 0.5 ची स्पीड ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. परत 3 नंबरचा इफेक्ट म्हणजे प्लस आयकॉन सिलेक्ट करून इथून शेक हा जो इफेक्ट आहे याला इथून 0.5 ची स्पीड ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला सर्व प्लस आयकॉन असणे हे सर्व मधले जे प्लस आयकॉन आहेत त्या प्लस आयकॉन असणे सिम्पली आपला एक इफेक्ट 1 नंबरचा जे इफेक्ट आहे तिथून ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला जी स्पीड आहे तिथून 0.5 ची स्पीड ठेवायची आहे. त्याला जे आहे तिथून ह्या प्लस आयकॉनला जे म्हणजे प्लस आयकॉन आहे ते प्लस आयकॉनला मी इथून स्पीड आहे ती इथून लावून घेतो. सर्व फोटोना इफेक्ट ॲड केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करून घेणार आहोत. एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यात ॲरो चिन्ह दिसते त्या ॲरो चिन्हात क्लिक करून इथून हा व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. सॉरी आपल्याला इथून हा कॅन्सल करून घ्यायचा आहे. सो आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सिम्पली आपला हे जे आपण केलं तिथून मोठं करून घ्यायचं आहे आणि हे जे फोटो आहे तिथून लहान करून घ्यायचे आहेत. आपण हे जे सर्व फोटो आहेत तिथून लहान करून अशा पद्धतीने घ्यायचे आहेत. आपल्याला माईक नसल्यामुळे आपला आवाज आहे तो एकदम खराब येतोय. आपण पुढला माईक वापरूया. असे सर्व फोटो लहान करून घेतल्यानंतर हा जो व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओ. अजून एक व्हिडिओ लाईक केली असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब करण्याची फ्री असते. आणि आपण ह्या आपल्या चॅनलवरती असेच मराठी म्हणून एडिटिंग शिकवत असतो, तेव्हा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपला जो व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होत आहे व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर सिम्पली आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सिम्पली आपल्याला परत प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथून एक हार्श सेकंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्याला खाली जेव्हा जायचं आहे सेटिंगवरती जाऊन खाली एडिटिंगवरती जाऊन इथून फिल स्क्रीन करून ओके ते क्लिक करायचं आहे. ओके ते क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला बॅकग्राऊंडवरती जाऊन इथून ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड सिलेक्ट करून ओके ते क्लिक करायचं आहे. ती जी लेअर आहे
तिथून 16 किंवा 17 सेकंद पद्धतीने घेऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं जी सॉन्ग आहे तिथून ॲड करून घ्यायचे आहे. आपलं जे सॉन्ग आहे तिथून ॲड करून घेतलं थोडं आपल्याला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर सिम्पली आपल्याला 15.429 ते तिथून काहीतरी बीट मार्क्स द्यायचा आहे, बीट द्यायचा आहे. त्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करून तुम्हाला कात्र्याचे नंतर द्यायला कात्र्याचं नाव क्लिक करून इथून कट करून घ्यायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्या मीडियावरती जायचं आहे आणि आता जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता तिथून व्हिडिओ घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला त्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली इथे तुम्हाला क्लिप ग्राफिक्स दिसत आहे, त्या क्लिप ग्राफिक्सवरती क्लिक करून खाली तुम्हाला गेट मोर जाऊन हा जो आउटपुट इफेक्ट आहे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याचा 7 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला जे प्लस आयकन आहे ते मधल्या प्लस आयकनवरती क्लिक करून परत आपल्याला शेकिट हा इफेक्ट करून त्याला 1 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून इथून 0.5 स्पीड ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली त्या आपण एक्सपोर्ट केला व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट केलेल्या व्हिडिओवरती क्लिक करून कोपऱ्याला 3 डॉट्स दिले 3 डॉटवरती क्लिक करून इथून डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट करून घेतल्यानंतर सिम्पली प्लस आयकन आहे त्या प्लस आयकनवरती क्लिक करून परत शेकिट हा इफेक्ट उघडून त्याला 1 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून इथून 0.5 स्पीड ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओची लास्टला येईल सॉंगची लास्टला येईल त्या व्हिडिओवरती क्लिक करून कात्र्याचे नसेल कात्र्याचे नाव क्लिक करून इथून व्हिडिओ कट करून घ्यायचा आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पल व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन लेअरवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला मी हा जो व्हिडिओ दिला आहे इथून हा व्हिडिओ घ्यायचा आणि कात्र्याचं साईडचे नाव क्लिक करून इथून फुल टू स्क्रीन करून थोडं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत सिम्पली आपल्याला इथून खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर इथून प्लेनिंगवरती जाऊन इथून सिम्पली आपल्याला हा स्क्रीन करून घ्यायचा आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून परत कोपऱ्यात 3 डॉट्स आहे 3 डॉटवरती क्लिक करून इथून डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट करून घेतल्यानंतर आपला खालचा व्हिडिओ आहे तिथून त्या व्हिडिओ दाबून धरून खाली असं वाढून घ्यायचं आहे. पाठी वाढून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर इथून लास्टला येऊन त्या व्हिडिओवरती क्लिक करून कात्र्याचे नसेल कात्र्याचे नाव क्लिक करून इथून कट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला क्लिप ग्राफिक्स कात्र्या साईडची नसेल त्यावर क्लिक करून आउटपुट हा ऑप्शन उघडून त्याला 1 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन लेअरवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर इथून तुम्हाला मी जो करायचा पेन दिलेला आहे इथून सिम्पली मी तुम्हाला जो करायचा पेन दिलेला आहे हा इथून पेन घ्यायचा आहे तिची लेअर आहे तिथून म्हणजे ह्याच्या बॅकग्राऊंडपर्यंत घेऊन सिम्पली आपल्याला त्या बॅकग्राऊंडपर्यंत घेऊन इथून मध्ये असाच व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. सेट करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला वर ॲनिमेशनवरती जाऊन इथून सिम्पली आपल्याला हा जो पहिला विंग शो हा इफेक्ट आहे त्या इफेक्टवरती क्लिक करून इथून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपला परत हा जो वेळ इथून लहान करून घ्यायचा आहे. लहान करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला लेअरवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर इथून मी तुम्हाला जो बॉर्डर दिली आहे तिथून जी बॉर्डर आहे तिथून ॲड करून ती लेअर आहे तिथून पूर्ण व्हिडिओ तिथून कात्र्या साईडचे नाव क्लिक करून इथून फुल टू स्क्रीन करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. परत सिम्पली आपल्या लेअरवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तिथून आपला जो लोगो आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि ती लेअर आहे तिथून पूर्ण व्हिडिओवरती घेऊन तुम्हाला बॉक्सवरती क्लिक करून इथून लहान करून कोपऱ्यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला जो व्हिडिओ इथून तयार झालेला आहे हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यात 3 डॉट आपल्या ॲरो दिसले ॲरोवरती क्लिक करून इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अजून देखील व्हिडिओ लाईक केलं नसतं व्हिडिओ लाईक करून घ्या आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.